संडे आणि फंडे फक्त हा मुलांसाठीच असतो, आपल्यासाठी नाही. तर आज मी ठरवलं होतं रात्री झोपताना, की आज रविवार आहे त्यामुळे मग मी खूप वेळ झोपेन, कमीत कमी 8 वाजेपर्यंत तरी. पण काय करावं, आमच्या पाण्यावाल्याला ते पण देखवलं नाही. लगेच सकाळी 6लाच पाणी सोडलं आणि रोज मालक पाणी भरतात, पण आज काय ते घरी नव्हते, बाहेर गावाला गेले होते. त्यामुळे मग माझ्यावरच वेळ आली पाणी भरण्याची. तर हे पहा इथं मी सर्व पाणी भरून जिना धुवून घेतला आणि त्यानंतर मग घरातली सर्व कामं आवरली आणि मी पण फ्रेश झाले. तर आता वाजले होते 9:30 पावणे 10. तर बघा इथं माझं सर्व काम आवरून झालंय, देवपूजा पण करून झालेली आहे आणि लेक आणखीन पण उठलेलीच नव्हती. तर मग मी तिला उठवण्यासाठी बेडरूम मध्ये गेले आणि मी उठवते तर बघा कसं करते आणि उठण्याचं काही नावच घेत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की संडे आणि फंडे फक्त हा मुलांसाठीच असतो. एरवी ती रोज सकाळी 7लाच उठते, पण आज रविवार असल्यामुळे कितीही उठवलं तरीही उठतच नव्हती आणि मालक सकाळी लवकरच गावाला गेले होते त्यामुळे मग दूध पण आणायचं राहिलं होतं. आज ते तिच्याकडे काम होतं, दुकानावर जाऊन दूध आणायचं. तर मग मी तिला उठवलं इथं कसं तरी आणि सर्व बेड आवरून घेतला. तोपर्यंत ती फ्रेश झाली आणि नंतर मग मी तिला दुकानावर जा म्हणून सांगितलं. तर बघा इथं कशी नखरे करते, म्हणते मी नाही जाणार. मग मी तिला कसं तरी मनवलं आणि दुकानावर पाठवलं. दुकानावर जाण्यासाठी तिने इथं मला ब्लॅकमेल केलं होतं. ती म्हटली मी दुकानावर जाईन, पण मग मला पण टोस्ट आणायचे खायला. मी एरवी तिला नाही म्हणते, पण आज दुकानावर जायला कोणीच नव्हतं, दूध आणायचं होतं आणि मालक पण नव्हते घरी आणि मला काही पॉसिबल नव्हतं दुकानावर जाणं. त्यामुळे मग मी म्हणलं बरं ठीक आहे बाई, जा आण, तुला पण जे काय आणायचं ते आण. आणि नंतर मग बघा इथं गेलेली आहे ती दुकानावर आणि मला वाटलं की ती दुकानाहून जाऊन येईपर्यंत खायला काहीतरी करावा. तर आज नवीन काहीतरी करण्याचा बेत होता माझा, पण आम्ही दोघीच होतो जेवायला आणि त्यातली त्यात म्हणलं होतं धपाटे कर, पण लेक काही धपाटे खात नाही, तिला आवडत नाही आणि मालकांना धपाटे आवडतात तर ते घरी काय नव्हते. त्यामुळे धपाट्याचा बेत बाजूला ठेवला आणि इथं पोळ्याचा उंडा तिंबायला घेतला. मी कणिक मळेपर्यंत लेक दुकानाहून आलेली होती आणि बघा येताना काय काय घेऊन आली सोबत. म्हणजे तिनं चान्स मारून घेतला. मी रोज तिला ब्रेड खाऊ देत नाही, त्यामुळे मग आज ब्रेड पण घेऊन आली होती आणि न सांगता चॉकलेट पण घेऊन आली होती. तर मी इथं तिला चहा रेडी करून दिला, तोपर्यंत ती फ्रेश व्हायला गेलेली आहे आणि ती फ्रेश होईपर्यंत मी इथं सर्व पोळ्या करून घेतल्या होत्या आणि भाजी गरम करायला ठेवली आणि एका साईडला चहा पण करून घेतला तिच्यासाठी. रोज काही चहा पित नाही ती आणि आज पण काही चहा नव्हता, चहा दूध होतं. मी तिच्यासाठी म्हंटल की चहा केला, तर मग तिनं पेला नसता, चहा दूध म्हणलं असतं तर. आणि मी जेवायची तयारी करून घेतली. तरी बघा इथं कसं चहा पित आहे आणि टोस्ट खात आहे आणि मी इथं जेवण करीत आहे. चहा पिऊन झाला की लगेच ऍपल कापायला घेतलं. दिवसभर असं चटर पटर खायला सुरूच असतं. चला भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.